श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच मोटिवेशन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहे, अरे असा चेहरा पाडून उदास होऊन का बरं बसला आहेस? निदान माझ्याकडे तरी बघून आनंदी हो. निदान माझ्याकडे तरी बघून तुझ्या चेहऱ्यावर स्मिता शाळणी. काय झालं तुला? माझ्यावरती विश्वास उरला नाही का? मी येते आहे ना. तू कशाची काळजी घेतोस? कशाला काळजी करतोस? अरे बघू दे एकदा, हाच बघू. सर्व काही व्यवस्थित होणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं होणार. थोडा धीर धर. अरे सर्व काही योग्य तऱ्हेने होईल. कसलीच काळजी करू नकोस. माझ्यावरती सोपव. मित्रांनो, तुमच्या स्वामी शक्तीवर व देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही असं तुम्हाला वाटते. म्हणून सगळं सोडून द्यायचं नाही, कारण त्याचं फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचे उत्तर किंवा यश लपलेले असू शकतं. म्हणून तुम्हाला कुठलीही गोष्ट पाहिजे असेल, कुठल्याही यश प्राप्त करायचे असेल तर ते प्राप्त करताना हार मानू नका. त्यासाठी कठोर परिश्रम करा. ते तुम्हाला कदाचित मिळेल. परिश्रम करता करता हार मानू नका. कदाचित त्याचा एक दिवस पुढे तुमचे यश लपलेला असतो. म्हणून जीवनात कधीच हार मानू नका. स्वामी म्हणतात, जीवनात सगळ्या गोष्टी वाईट घडत असतील, काही तुमच्या मनासारखं होत नसेल, एक गोष्ट आपल्याला पाहिजे तसे होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमची कामे करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकता तर मी का नाही? तुम्ही नोटीस करा, जे करता ते कोणत्या पद्धतीने करता, कोणती वेगवेगळी कल्पना लावता, त्या पद्धतीने तुम्ही मेहनत करा. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रयत्नाद्वारे तुमच्या यशाकडे चालत राहा. एक ना एक दिवस ते तुम्हाला नक्कीच मिळेल. जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वाटते, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसून माझ्यासोबतच का असं होतं हे तू नेहमी स्वतःला प्रश्न विचारत असतो आणि मलाही सांगत असतोस, तर माझ्या बाळा असं काही नाही. फक्त ही वेळ तेवढी खराब आहे. तेव्हा थोडं वेळ दे स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नाही. सगळे इथेच असतात आपल्यासोबत. जास्त करून आई बाबा, आणि जे तुमच्या नशिबात आहे ते तुला मिळणारच. ते कुणीही तुझ्यापासून खेचून घेऊ शकत नाही. एक वेळ येते तेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतो, आपल्याला काय करायचं आहे, हे काय करतोय, पण तेव्हा ते काम करत राहा जे तू करत आहे, जे तुला हवे आहे, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून वाईट विचार येतील. डोक्यात स्वतःला संपवावं, पण बाळा असे विचार तुझ्या डोक्यात येतील तेव्हा एकदा माझे स्मरण करा, एकदा माझी आठवण काढ. मी तेथे फक्त तुझ्यासाठी आहे आणि तुझ्यासाठीच काहीतरी नियोजन करत आहे. आणि लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये आनंद, नवीन नोकरीची संधी, तुला जे हवे आहे ते आनंद मी तुला देणार आहे. फक्त थोडा धीर धर. तुझी योग्य वेळ आली की तुला ते नक्कीच मिळेल. तर का तुझ्या माझ्यावर वचनावर विश्वास असेल तर? होय स्वामी, तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जे कराल ते योग्यच असे टाईप करून तुमची संमती मला दर्शवा. माझ्या बाळा, हे काय करत आहेस? मी पाहत आहे. तुला कोणी फसवलं? तुझ्या मनातही येत आहे की कोणाला तरी फसवावं. तसं लोकांनी आपल्याला फसवलं, पण ते फक्त त्या वेळेची सिच्युएशनवरची तुझी रिॲक्शन असते. हे समजून घे आणि असे मनात आणून देऊ नकोस. वाईट विचार तुझ्या मनात आणू नकोस, कारण तू माझा भक्त आहेस. तुला वाईट वागणे शोभत नाही. ज्या लोकांनी तुझ्यासोबत वाईट केले आहे, तुझ्यासोबत वाईट केले आहे, त्यांना मी पाहून घेईल. त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल आणि ते पस्तावतील. जे ते तुझ्यासोबत अयोग्य वागले होते त्यासाठी त्यांना नक्कीच पस्तावा होणार. त्याची तू काळजी करून घेऊ नकोस. तू फक्त तुझे योग्य कर्म करत राहा. भिवू नकोस. मी तुझ्या
सदैव पाठीशी आहे, तुझ्यासोबत होतो आणि असीन, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसते तिथे कधीच जाऊ नका. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला हा कधी भांडून नाही घ्यायचा, तर तो करून दाखवायचा आणि देवावर सोपवायचा. संस्कारापेक्षा कोणती मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणतेही मोठे दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान. रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं, रस्ता चुकत आहे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचे असते. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नाही. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोडण्याची ताकद आपोआप निर्माण होते. तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपव आणि मी तुला दीर्घ आयुष्य देईन. आतापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहेस हे स्वतःला मनाला ठोकावून सांग. हे शब्द लक्षात ठेवा, प्रार्थनेत तुम्ही जे काही मागता ते आधीच तुमचे आहे, ते मी तुम्हाला देणार आहे. होय, तुम्ही खूप काळजी करत असाल, पण मी कोण आहे यावर विश्वास ठेवा. माझ्यासाठी काहीही कठीण नाही. तू ते पाहू शकत नसला तरी माझ्याकडे तुझ्यासाठी एक खूप सुंदर अशी योजना आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप आनंदी होणार आहात. तुझ्या हृदयातील वेदना, त्रास आणि ओझे मला समजते. आता दीर्घ श्वास घ्या आणि माझ्या मायेमध्ये आराम मिळतो. कसली चिंता करू नको, सज्ज हो, कारण आशीर्वाद आणि चमत्कार तू ज्या मार्गाने येत आहे. तुमचे मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असते त्यावेळी शांत राहावं, कुणाशी काही बोलू नये. अशा वेळी डोळे मिटून मनातल्या मनात माझे स्मरण कर. एक लक्षात घे, मी नेहमी स्वतः तुझ्यासोबत असणार. जीवन हा सुखदुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर थोडा धीर धरा, कारण एक पुढे चांगला दिवस तुमचा वाट पाहत आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटाला नेहमी संधी म्हणून स्वीकार करा, कारण काय माहीत, ही संधी तुम्हाला एक नवीन यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते. तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाच्या आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवतो. असे गर्भ करून कुठल्याही नात्याला तोडून जाऊ नको. त्यापेक्षा माफी मागून ते जप, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसे साथ देतात. या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे, जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे हा संदेश पूर्णपणे शेवटपर्यंत ऐक. भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे, तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करणार आहे. आज मी तुमच्याशी बोललेले शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहात. आता पुढे चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस. राग आणि अहंकार जरा बाजूला सार. तुला संस्कार पुन्हा मिळेल, मी तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, ते मला तुला मागताही मिळते. मी माझ्या भक्ताच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. एक गोष्ट लक्षात ठेव, मी फक्त चांगल्या इच्छा पूर्ण करतो. वाईट नेहमी, ज्यामध्ये कुणाचे वाईट दडलेले असेल किंवा तुझेही वाईट असेल, ते मी तुला कधीच देणार नाही बाळा. आणि माझे नाव जप. तुला येऊन कोणीही काही सांगेन, विरोध देखील दर्शवतील, तू ठाम राहा आणि माझे नामस्मरण करत राहा. तुझा संसार इथून पुढे सुखाचा होणार आहे आणि तुझ्या चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते तुला देईन. विश्वास ठेव, फक्त तू चुकू नकोस. तुझं हृदय स्वच्छ आणि सुंदर ठेव आणि देवावर विश्वास ठेव. विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी माऊली तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, मी तुमचं बाळ आहे असं टाईप करा. आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुमच्याकडून न कळत पुण्य घडून येईल आणि तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जाते. तुमचे चांगले दिवस नक्की सुरू होतील. त्यामुळे हा संदेश शेअर करायला विसरू नका. विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ करत आहे याची मला पर्वा नाही, कारण मी तुमच्यासाठी काय करत आहे याची तुला काळजी आहे. त्यांना माहीत आहे की स्वामीचा
हात तुझ्या मागे आहे. हालचाली आणि अशांततेची कोणतीही पावले उचलू नको. माझ्या कृतीला प्रतिसाद करत आहे याची खात्री करा. उद्या तुझ्यासाठी नवीन मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार असेल. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. मी आता तुमच्या आयुष्यात प्रेम, यश आणि आनंद आकर्षित करत आहे. पुष्टी करण्यासाठी यश टाईप करा. तुम्ही प्रगतीचे अगदी जवळ आहात. तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही. तुमची वर्तमानात वास्तविकता पाहत आहात. जादूवर विश्वास ठेवा. या समस्येमुळे तुला खूप त्रास होत आहे. लोकांनी नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी नेहमी तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे स्वार्थासाठी तुमच्याशी चांगले वागले आणि इतर वेळी तुमच्याशी वाईट वागले. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप केला आहे. पण माझ्या बाळा, मी माझ्या मुलाचे सर्व काही पाहत आहे आणि मला तुमची परिस्थिती चांगली माहीत आहे. तुम्हाला असे वाटते की तुमच्यासाठी या जगात जगण्याचे कोणतेही कारण उरले नाही. देवाचं तुमच्याकडे लक्ष नाही म्हणून तुम्ही उदास झाला आहात. पण माझ्या मुला, तू हे कसं विसरतोस आहेस? तू माझा प्रिय बाळ आहेस आणि माझ्या तुझ्याकडे 24 तासात सकाळपासून रात्रीपर्यंत लक्ष असतो. आणि जे तुझ्यासोबत वाईट वागत आहे त्यांना त्याची शिक्षा नक्कीच मिळणार. तू फक्त माझा प्रिय बाळ बनून राहा. हाच माझा तुला उपदेश आणि माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. हाच तुला माझा आशीर्वाद. शिव हरिशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापते भवानी शंकर, शिवशंकर शंभो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामीचा जयघोष करायला विसरू नका. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.